घाटकोपर वॉर्ड 124 मधून शिवसेना युबीटीने आघाडी घेतलेली आहे। शिवसेना युबीटीच्या सकीना शेख या आघाडीवर आहेत, तर पिछाडीवर आहेत शिवसेनेच्या ज्योती खान या। मोठी बातमी आहे, ठाणे प्रभाग 19 मध्ये शिवसेनेचे 4 उमेदवार विजयी झालेले आहेत। विकास रेपाळे, राजेंद्र फाटक यांचा मोठा विजय इथे झालेला आहे। नम्रता भोसले, मिनल संके यांचा सुद्धा विजय झालेला आहे। ठाण्यातून ही मोठी बातमी आपण पाहतोय। ठाणे प्रभाग 19 मध्ये शिवसेनेचे 4 उमेदवार विजयी झालेले आहेत। शिंदेंचा बालेकिल्ला इथं त्यांचे 4 उमेदवार विजयी झालेले आहेत। तर मालेगावात एमआयएमला मोठा धक्का इथं बसलेला पाहायला मिळतोय। एमआयएमच्या माजी महापौरांचाच इथं पराभव झालेला आहे। मालेगावात एमआयएमला हा मोठा धक्का। मालेगावमध्ये एमआयएमला मोठा धक्का, जिथे मुस्लिमांची संख्या ही निर्णायक आहे, मुस्लिम मतदार निर्णायक आहे, पण तिथेच एमआयएमला धक्का बसलाय। तर मीरा भाईंदरमध्ये भाजपचे 4ही उमेदवार विजयी झालेले आहेत। नरेंद्र मेहता यांच्या नेतृत्वात भाजपने मीरा भाईंदर महापालिका निवडणूक लढली होती। प्रताप सरनाईक विरुद्ध नरेंद्र मेहता हा सामना बघायला मिळत होता। आरोप सुरू होते दोन्ही बाजूंनी आणि तिथे 4 उमेदवार भाजपचे विजयी झाले आहेत। तर शिवसेना युबीटीच्या हेमांगी वरळीकर देखील विजयी झालेल्या आहेत। तर भाजप 215 वॉर्ड मधून भाजपचा इथे विजय झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मुंबई वॉर्ड 215 मधून भाजपचे संतोष ढोले विजयी झालेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या हेमांगी वरळीकर या सुद्धा विजयी झालेल्या आहेत। तर मीरा भाईंदरमध्ये भाजपचे 4ही उमेदवार विजयी झालेले आहेत। सौरभ, इथे जर आपण पाहिलं तर अमराठी भाग जास्त असल्यामुळे भाजपचे 4ही उमेदवार इथं विजयी झालेले आहेत। आणि याच मीरा भाईंदरमधून कृपाशंकर यांनी म्हटलेला होता उत्तर भारतीय महापौर बसणार आणि तो चर्चेचा विषय ठरला होता। आणि त्यानंतर जर आपण पाहिलं इथं भाजपचे 4 उमेदवार विजयी झालेले आहेत। तर तिकडे मालेगावचं सुद्धा आपण चित्र पाहतोय। मराठी आणि अमराठीचा मुद्दा देखील पेटलेला होता। मीरा भाईंदरमध्ये मोठी सभा ठाकरे आणि मनसेच्या कार्यकर्त्यांची नेत्यांची झालेली होती, त्यामुळे मराठीचा आणि अमराठी वादाचा मुद्दा देखील तिथे चालला काय बघावं लागेल। जळगाव प्रभाग 6 मधून महायुतीचे उमेदवार विजयी झालेले आहेत। महायुतीच्या जयश्री धांडे, सुचिता हाडा विजयी झालेले आहेत। अमित काळे, दीपक सूर्यवंशी देखील विजयी झाले आहेत। तर जळगाव प्रभाग 6 मधून महायुतीचे उमेदवार विजयी झालेले आहेत। महायुतीच्या जयश्री धांडे आणि सुचिता हाडा या विजयी झालेल्या आहेत। अमित काळे, दीपक सूर्यवंशी यांचाही विजय झालेला आहे। विकास रेपाळे, राजेंद्र फाटक यांचा देखील मोठा विजय झालेला आहे। ठाणे महापालिकेतली ही नावं आपण बघतोय। अमरावती श्रीकांत भारतीय यांचा भाऊ पिछाडीवर आहे। श्रीकांत भारतीय यांचे भाऊ तुषार भारतीय हे सध्या पिछाडीवर आहे। भाजपकडून ते निवडणुकीच्या रिंगणात होते, पण श्रीकांत भारतीय भाजपमधले महत्त्वाचे नेते आहेत। त्यांचे बंधू तुषार भारतीय हे मात्र पिछाडीवर गेलेले आहेत। अमरावतीमध्ये युवा स्वाभिमान आणि भाजपची युती ऐन निवडणुकीच्या तोंडावर तुटलेली होती। नवनीत राणा आणि त्याचबरोबर भाजपचे काही महत्त्वाचे नेते समोरासमोर आलेले होते। नवनीत राणा भाजपचा प्रचार करत नाहीत असा आरोप त्यांच्यावर झालेला होता। त्यानंतर आता अमरावतीत श्रीकांत भारतीय यांचे बंधू तुषार भारतीय हे पिछाडीवर गेले आहेत। अमरावतीमध्ये रोड शो देखील घेतला होता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी। तर मुंबई वॉर्ड 19 भाजपचे प्रकाश तावडे विजयी झालेले आहेत। ही मोठी बातमी आपण पाहतोय। वॉर्ड क्रमांक 19 मध्ये भाजपचा आणखी एक विजय झालेला पाहायला मिळतोय। मुंबई वॉर्ड 19 भाजपचे प्रकाश तावडे इथं विजयी झालेले आहेत। तर पुण्यात वॉर्ड 25 मध्ये मतमोजणी थांबवण्यात आलेली आहे। पुण्यातून ही मोठी अपडेट आहे। वॉर रूम मध्ये रुपाली ठोंबरेंनी गोंधळ घातलाय। सौरभ, समाधानकारक उत्तर देण्याची मागणी त्या करतायत। रुपाली ठोंबरे या सुरुवातीला पिछाडीवर असल्याची माहिती येत होती, त्यानंतर पुण्यात वॉर्ड 25 मध्ये मतमोजणी आता थांबवण्यात आलेली आहे। पुण्यातून काँग्रेसचे प्रशांत जगताप यांनी परत एकदा आघाडी घेतलेली आहे। काही वेळापूर्वी पिछाडीवर गेलेले ते प्रशांत जगताप निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी काँग्रेस प्रवेश केलेला होता। काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली होती, पण याबाबत काँग्रेसमधलेच काही नेते, स्थानिक नेते नाराज होते। पण त्यानंतरही प्रशांत जगताप यांनी निवडणूक लढवली आणि सध्या तरी पुण्यातून प्रशांत जगताप यांनी आघाडी घेतलेली आहे। पुण्यातून काँग्रेसचे प्रशांत जगताप हे सध्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। पुण्यातून काँग्रेसचे प्रशांत जगताप यांनी आघाडी घेतलेली आहे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा निर्णय प्रशांत जगताप यांना आवडला नाही, त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासोबत फारकत घेतली, काँग्रेसमध्ये प्रवेश केला। मुंबई वॉर्ड 19 मध्ये भाजपचे प्रकाश तावडे हे विजयी झालेले आहेत। महत्त्वाची अपडेट, मुंबईत वॉर्ड 19 मधून भाजपचे उमेदवार प्रकाश तावडे विजयी झाले। मुंबईत 227 जागांपैकी महायुती सध्या 92 जागांवर आघाडीवर आहे आणि ठाकरे बंधूंचे उमेदवार 73 ठिकाणी आघाडीवर आहेत। काँग्रेसचे 12 ठिकाणी आणि इतर 8। तर अमरावतीत श्रीकांत भारतीय यांचे भाऊ तुषार भारतीय हे सध्या पिछाडीवर आहेत।
तुषार भारती सध्या पिछाडीवर बघायला मिळत आहेत आणि मुंबईतले विजयी उमेदवार कोण आहेत तर नवनाथ बन यांचा विजय झालेला आहे। तर शिवसेनेच्या शैला लांडे या देखील विजयी झालेल्या आहेत मुंबई महापालिकेत। त्याचबरोबर भाजपकडून रोहिदास लोखंडे विजयी झाले आहेत। काँग्रेसकडून धारावीतून आशा काळे विजयी झालेले आहेत। राहुल शेवाळे यांच्या बहिणीचा त्यांनी पराभव केलाय। शिवसेना युबीटीकडून दादरमधून मिलिंद वैद्य विजयी झालेले आहेत। भाजप उमेदवार पारकरांचा त्यांनी पराभव केलाय। शिवसेनेच्या रेखा यादव विजयी झाल्या आहेत। भाजपकडून तेजस्वी घोसाळकर विजयी झालेले आहेत। भिवंडीमध्ये भाजपने 9 जागांवर सध्या आघाडी घेतलेली आहे। काँग्रेस 8, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने 4 जागांवर सध्या आघाडी घेतली आहे। तर कोणार्क आघाडी जी तिथली स्थानिक आघाडी आहे तिने 4 जागांवर सध्या आघाडी घेतल्याचं आपल्याला बघायला मिळतं। तर जालन्यामध्ये अपक्ष श्रीकांत पांगारकर विजयी झालेले आहेत। पांगारकर गौरी लंकेश हत्येतला संशयित आरोपी आहेत। वॉर्ड क्रमांक 13 मधून श्रीकांत पांगारकर विजयी झालेले आहेत। गौरी लंकेश हत्या प्रकरणातले संशयित आरोपी ते आहेत। जालन्यात अपक्ष श्रीकांत पांगारकर विजयी झालेले आहेत। गौरी लंकेश हत्या प्रकरणातले संशयित आरोपी आहेत श्रीकांत पांगारकर, जे वॉर्ड क्रमांक 13 मधून विजयी झालेले आहेत। अपक्ष त्यांनी निवडणूक लढवलेली होती जालन्यामधून। जालना महापालिकेची पहिलीच निवडणूक आहे। भिवंडीमध्ये भाजपने 9 जागांवर सध्या आघाडी घेतलेली आहे। काँग्रेस 8, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने 4 जागांवर आघाडी घेतलेली आहे। तर भिवंडीमध्ये कोणार्क आघाडीने 4 जागांवर सध्या मुसंडी मारलेली आहे। 4 जागांवर कोणार्क आघाडीचे उमेदवार सध्या पुढे बघायला मिळत आहेत। काँग्रेसचे उमेदवार 8 जागांवर सध्या आघाडीवर आहेत। मुंबईमध्ये वॉर्ड 50 मधून भाजपचे उमेदवार विक्रम राजपूत विजयी झालेले आहेत। मुंबई वॉर्ड 50 मधून भाजपचे विक्रम राजपूत विजयी झालेले आहेत। आणखी एक विजय भाजपच्या पदरात पडलेला आपल्याला बघायला मिळतोय। मुंबईतल्या वॉर्ड क्रमांक 50 मधून भाजपचे विक्रम राजपूत हे विजयी झालेले आहेत। तर पुण्यात प्रशांत जगताप यांचाही विजय झालेला आहे। पुण्यात प्रशांत जगताप विजयी झाले आहेत। काही वेळापूर्वी पिछाडीवर होते प्रशांत जगताप। पुण्यातल्या वॉर्ड क्रमांक 18 मधून ते निवडणुकीच्या मैदानात होते। शरद पवारांचे निष्ठावंत कार्यकर्ते अशी त्यांची ओळख होती, पण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा निर्णय त्यांना पटला नाही। त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षापासून फारकत घेतली आणि निवडणुकीच्या तोंडावर ते काँग्रेसमध्ये गेले। अर्थात याची तीव्र प्रतिक्रिया काँग्रेसमध्ये सुद्धा उमटलेली होती। स्थानिक नेते काही नाराज होते, पण तरी सुद्धा प्रशांत जगताप यांना उमेदवारी काँग्रेसकडून देण्यात आली। वॉर्ड क्रमांक 18 मधून ते निवडणुकीच्या मैदानात उतरले आणि प्रशांत जगताप विजयी झाले। अगदी ही मोठी बातमी आपण आताच्या क्षणाची पाहतोय। प्रशांत जगताप यांचा विजय झालेला आहे। पुण्यात प्रशांत जगताप हे विजयी झालेले आहेत। ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। प्रशांत जगताप काँग्रेसचे उमेदवार होते आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असताना त्यांनी नाराजी व्यक्त केलेली होती। पक्षश्रेष्ठींना ते भेटलेले होते। सुप्रिया सुळेंना मुंबईत येऊन भेटलेले होते आणि त्यानंतर सुद्धा त्यांची नाराजी दूर झालेली नव्हती आणि आता त्यांचा विजय झालेला आहे। प्रशांत जगताप हे काँग्रेसचे उमेदवार होते। सगळ्यात मोठी बातमी आपण आताच्या क्षणाची पाहतोय। पुण्यात प्रशांत जगताप यांचा विजय झालेला आहे। तर दुसरीकडे मुंबई वॉर्ड 50 भाजपचे विक्रम राजपूत विजयी झालेले आहेत। ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। हे राहतात वॉर्ड क्रमांक 57 मध्ये, मात्र 50 मधून ते विजयी झालेले आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुनील मोरे सुद्धा विजयी झालेले आहेत। मुंबई वॉर्ड 123 मधून सुनील मोरे हे विजयी झालेले आहेत। तर मुंबई वॉर्ड 123 मधून सुनील मोरे सुद्धा विजयी झाले। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुनील मोरे विजयी झालेले आहेत। मुंबई वॉर्ड 123 मधून सुनील मोरे विजयी झाल्याचं कळतंय। ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। निकाल हाती येत आहेत। कल्याणमध्ये शिवसेनेचे निलेश शिंदे विजयी झाले। शिवसेनेच्या उपनेत्या विजया पोटेंचाही विजय झालेला आहे। कल्याणमध्ये शिवसेनेच्या निलेश शिंदेचा विजय झालेला आहे। निकाल आपल्या हाती येत आहेत। निकाल स्पष्ट होत आहेत। श्रीकांत भारती यांचा भाऊ पराभूत झालेला आहे। तुषार भारती यांचा मोठा पराभव इथं आपल्याला पाहायला मिळतोय। अचूक आणि वेगवान निकाल झी 24 तासवर तुम्ही पाहताय। महानगरांमध्ये नेमकी कुणाची सत्ता याचे प्रत्येक अपडेट, प्रत्येक सेकंदाचे अपडेट तुम्ही स्क्रीनवर पाहताय। तुषार भारती यांचा मोठा पराभव इथे झालेला आहे। 29 महानगरपालिकांचे अचूक आणि वेगवान निकाल सध्या झी 24 तास तुम्हाला दाखवत आहे।
दुसरीकडे तुषार भारतीयांचा मोठा पराभव झाल्याचं आपल्याला कळतंय. निकाल हाती येत आहेत.